नुकसान भरपाई मिळणार? हो. कायदेशीर कारवाई होणार? तर हो. पण मग आंदोलन संपणार का? तर बिलकुल नाही. केंद्र सरकार सोबत पार पडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीनंतर कॉक्रोच जनता पार्टीने आपली भूमिका आरपार स्पष्ट केली. 50% मागण्या मान्य झाल्या तरीही आंदोलन का सुरू आहे? पहा आमचा हा स्पेशल रिपोर्ट. कॉक्रोच जनता पार्टी आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर बर्फ वितळला आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थ्यांची नुकसान भरपाई आणि त्यांच्यावर असलेल्या कायदेशीर प्रकरण मागे घेण्याबाबत सरकारचा कल सकारात्मक आहे. या दोन्ही मुद्द्यांवर सरकार आणि पक्ष यांच्यात सहमती झाली असून आजच सरकारकडून अधिकृत लेखी सहमती पत्र मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे कायदेशीर लढाईत यश आलंय, पण खरी लढाई अजून बाकी आहे. होय, कॉक्रोच जनता पार्टीची सर्वात मोठी आणि अंतिम मागणी अजूनही प्रलंबित आहे. केंद्र शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सरकारच्या आडमुठ्या धोरणावर बोलताना आशुतोष रांका यांनी थेट इशारा दिलाय की ते म्हणाले, जर सरकारनं आधीच ठरवलं असेल की धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही तर ते आम्हाला तोंडावर स्पष्ट सांगा. पण मग अशा बैठकांचा टाइमपास कशाला? आम्ही आमची पुढची रणनीती ठरवू. सरकारनं हाच पवित्रा काय ठेवलाय तर आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील. दुसरीकडे सरकारनं नीट घोटाळ्यानंतर एनटीए मधील 47 अधिकाऱ्यांना थेट बरतर्फ केलं. मग अशा बैठकांचा टाइमपास कशाला? आम्ही आमची पुढची रणनीती ठरवू. सरकारनं हाच पवित्रा कायम ठेवलाय तर आम्हाला कठोर पावलं उचलावी लागेल. दुसरीकडे सरकारनं नीट घोटाळ्यानंतर एनटीए मधील 47 अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ केलं आहे. पण या कारवाईवर कॉक्रोच जनता पार्टीचं समाधान झालेलं नाही. रांका यांनी स्पष्ट केलंय की अधिकाऱ्यांवरील कारवाईची कागदपत्र पाहिल्यानंतर आम्ही आमची सविस्तर भूमिका मांडू, पण 47 अधिकाऱ्यांना हटवून मूळ मागणी बदलणार नाही. परीक्षांमधील गैरव्यवहार किंवा प्रश्नपत्रिका फुटीनंतर कित्येक निष्पाप विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलंय. या दुर्दैवी घटनांची नैतिक आणि अंतिम जबाबदारी देशाच्या शिक्षण मंत्र्यांचीच आहे. त्यामुळे राजीनाम्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. सरकार आज लेखी सहमती पत्र देणार का आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत काय भूमिका घेणार यावर आंदोलनाचं भविष्य अवलंबून आहे. या संपूर्ण घडामोडींवर तुमचं मत काय? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? कमेंट करून नक्की सांगा. ताज्या अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा पब्लिक कट्टा.